लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आज तुम्हाला हप्ता मिळणार का, आज हे वाटप होणार का, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आज तुम्हाला कुणाला पैसे आले आहेत का, जर आले असतील नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि आलेत का नाही ते सांगायचे, कारण की लाडक्या ताईंनो आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे। आणि लक्षात घ्या, या ठिकाणी बऱ्याच माध्यमातून सांगितलं जात आहे की पैसे आज येणार आहेत, उद्या येणार आहेत, परवा येणार आहेत, तर आज पैसे कुणाला आलेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आज शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा, 28 तारीख आहे आज, आणि आज हा शेवटचा दिवस आहे। आणि सगळ्या ताईंची अपेक्षा आहे, सगळ्या ताईंना असं वाटत आहे की आज पैसे येणार, आज पैसे यायला पाहिजेत, लवकर लवकर पैसे टाका आमच्या अकाउंटला। आज हप्ता नाही भेटला तर पुढच्या महिन्यामध्ये कधी भेटेल माहित नाहीये। तर लाडक्या ताईंनो, याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा आणि कोणी थांबवू नका। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कारण आपण ज्या गोष्टी सांगतो त्या सत्य गोष्टी सांगत असतो, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर कोणी चॅनलला नवीन आला असाल ताईंनो, तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। लगेच लक्षात घ्या, 8वा हप्ता वाटप होणार का, आज शेवटचा तारीख आहे, आज हप्ता वाटप होणार आहे का, याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर 3000 रुपये मिळणार। बघा, बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाच्या बातम्या देखील समोर येत आहेत की 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत, 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत, आज 1500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे, किंवा 2100 रुपये आज वाटप भेटणार आहे। तर अशा स्वरूपाच्या बातम्या काय येत आहेत, काय नेमकी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत का, 3000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत का, आणि हे 3000 रुपये नेमके कशाचे आहेत। बरेच ताई म्हणत आहेत की सर आम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत, हे म्हणत आहेत 3000 रुपये भेटणार आहेत, इथं आम्ही बघितलं 3000 रुपये भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो, नीट समजून घ्या नेमके हे 3000 रुपये कशाचे आहेत। आणि लक्षात घ्या, आपल्याला 2100 रुपये भेटणार होते। लाडक्या ताईंनो बघा, मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये वाटप होईल अशा बऱ्याच ठिकाणी चर्चा होत्या। बजेट नंतर 2100 रुपये भेटतील, मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये भेटतील, तर मग 2100 रुपये जर आपण पकडले ते 2100 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे जर 1500 रुपये पकडले, तर बघा या स्वरूपात तुम्हाला किती हजार रुपये भेटतील तुम्ही विचार करा। 3000 रुपयावर आता संतुष्ट मानावं लागणार आहे का जास्त तुम्हाला पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघा 006 आणि 3 म्हणजे 3600 रुपये तुम्हाला भेटणार होते, 3600 रुपये, तर 3600 ऐवजी तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत का पुढच्या महिन्यामध्ये, सगळ्या गोष्टी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि कोणत्या कोणत्या ताईला 8वा हप्ता आज आलाय का प्रामाणिकपणे सांगायचे, खोट्या कमेंट्स कोणी टाकू नका, कृपया करून दिशाभूल करणाऱ्या कमेंट्स टाकू नका। जर तुमच्या अकाउंटला पैसे आले असतील तर आणि तरच तुम्ही हो म्हणून सांगायचंय, आणि नसतील आले तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि पैसे आले नाहीत हे सांगायचंय। कारण की सगळ्यांच्या मी कमेंट्स बघत आहे, सगळे जिल्हे मी चेक करत आहे, कोणाला अजून पैसे आलेले नाहीत। परत सांगतोय बघा, मी तुम्हाला 22 तारीख एकदा सांगितली होती, कारण 22 तारखेला वाटप होणार अशा स्वरूपाच्या मध्ये गोष्टी आल्या होत्या, पण 22 नंतर मी एकदा पण तुम्हाला बोललो नाही की ह्याच दिवशी पैसे येणार, ह्याच दिवशी पैसे येणार, या 2 दिवसात पैसे येणार, या 3 दिवसात पैसे येणार, या 4 दिवसात पैसे येणार। मी तुम्हाला तेव्हापासून सांगतोय, 22 तारखेपासून सांगतोय की बाबा आता तुमची या ठिकाणी पैसे कधी भेटणार आहेत, हप्ता कधी भेटणार आहेत, ज्यावेळेस पूर्ण पडताळणी होईल, 4 चाकीची वाहनाची पडताळणी असेल किंवा प्रत्येक लाडक्या ताईची पडताळणी झाल्याशिवाय, सगळे जिल्ह्याचे अर्ज पूर्ण झाल्याशिवाय, सगळ्या याद्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हप्ता भेटणार नाही। 22 तारखेपासून सांगतोय, पण बऱ्याच टीव्ही चॅनलवर बऱ्याच ठिकाणी एक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत। बघा लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। लक्षात घ्या, 27 फेब्रुवारीला एबीपी माझा म्हणजे काल एबीपी माझानी सांगितलं
की आज पैसे येणार आहेत, म्हणजे 27 फेब्रुवारी म्हणजे त्यांनी कालच सांगितलं की कालच पैसे येऊन जाणार आहेत. तर कोणत्या ताईला काल पैसे आलेत का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लक्षात घ्या, खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, चुकीचे खोटे उत्तर देऊ नका, दिशाभूल करू नका. मी सगळ्यांच्या कमेंट्स पाहत आहे, दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका, कृपया करून कुणी टाकू नका. खरंच तुम्हाला पैसे आलेत का? एबीपी माझा बघा टीव्ही चॅनल आहे, हे काय आलतू फालतू असं कोणी सांगत नाहीये, काही आलतू फालतू चॅनल नाही. एबीपी माझा मोठं चॅनल आहे, टीव्हीचं चॅनल आहे, त्यांच्याकडे बातम्या खऱ्या असतात. तर त्यांनी पण काल अंदाज व्यक्त केला होता की काल पैसे येतील. काल पैसे कुणाला आलेत का? नाही. नंतर बघा जी 24 तास 25 फेब्रुवारीला सगळ्या बातम्या तुम्हाला मी दाखवलेल्या पण आहेत ऑलरेडी, कधी पैसे हे बोललेले आहेत. 25 फेब्रुवारीला सांगितलं जी 24 तास वाल्यांनी की आजपासून हप्ता वाटप होणार आहे. 25 तारखेला कुणाला पैसे आलते का? यांनी अंदाज व्यक्त केलता, अंदाज यांचा पण चुकलेला आहे. नंतर साम टीव्हीनी सांगितलं होतं 24 फेब्रुवारीला पैसे येणार आहेत. 24 फेब्रुवारी सांगितलं होतं की आजपासून पैसे येणार आहेत, आज हप्ता वाटप होणार आहे. कारण की बघा 24 फेब्रुवारी तारीख काय सांगितली होती यांनी, लक्षात घ्या, मागच्या हप्त्यामध्ये म्हणजे 7वा जो हप्ता होता, 7वा हप्ता 24 तारखेपासून 24 जानेवारी पासून चालू झाला होता. म्हणून यांनी अंदाज व्यक्त केला होता साम टीव्ही वाल्यांनी की बाबा आज 24 फेब्रुवारी आहे आणि आजपासून हप्ता चालू होणार आहे. अंदाज चुकलेला आहे, लक्षात घ्या, यांचा देखील अंदाज चुकलेला आहे. यांनी सांगितलं होतं की 24 फेब्रुवारीला पैसे येणार, पण 24 फेब्रुवारीला पण पैसे आलेले नाहीत. तर या ठिकाणी बघा, नंतर टीव्ही 9नी सांगितलं होतं 21 फेब्रुवारीला टीव्ही 9 वाल्यांनी सांगितलं होतं की पैसे आजपासून येणार आहेत. या ठिकाणी यांचे पण पैसे आलेले नाहीत. म्हणजे बघितलं असेल 24 फेब्रुवारीला आले नाही, 21 फेब्रुवारीला आले नाही, 25 फेब्रुवारीला आले नाही, 27 फेब्रुवारीला पण आलेले नाहीत. आणि मी तर देखील तुम्हाला एक तारीख सांगितली 22 फेब्रुवारी, कारण 22 फेब्रुवारी या ठिकाणी तुम्हाला मी तारीख सांगितली होती. तर 22 फेब्रुवारीला वाटत होतं पैसे येतील, तर अंदाज माझा पण चुकलेला आहे. असं सांगत नाही की मी माझं खूप खरं आहे, मी सत्यच गोष्टी सांगतो, असं नाही. माझा देखील अंदाज या ठिकाणी वाटलं होतं 22 फेब्रुवारीला पैसे येतील, कारण की हा फेब्रुवारी महिना आहे, कमी दिवस असतात, म्हणून 1-2 दिवस पैसे अगोदर येतात. कारण की बघा हप्ता वाटप व्हायला कमीत कमी 5 ते 6 दिवस लागतात. त्याच्यामुळे जर 22 फेब्रुवारी पासून सुरू झालं तर 28 फेब्रुवारी पर्यंत पैसे येतील असा अंदाज मी व्यक्त केला होता. म्हणजे 22 फेब्रुवारीचा अंदाज देखील या ठिकाणी चुकीचा ठरलेला आहे. लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यांचे या ठिकाणी अंदाज चुकीचे ठरलेले होते. पण 22 फेब्रुवारी नंतर मी एकदा पण असं बोललो नाही की बाबा आज उद्या पैसे येतील, 3 दिवस राहिलेत पैसे येतील, असं मी कधी म्हणलं नाही. मी काय बोलत होतो प्रत्येक वेळेस ऐकून घ्या. 17 फेब्रुवारी पासून मी पण एकदा सांगितलं होतं की बाबा जर ह्या याद्या पूर्ण झाल्या, तपासण्या पूर्ण झाल्या, तरच तुम्हाला यावेळेस पैसे भेटणार आहेत. ज्या ताई पात्र असतील, पात्र ताईंच्या याद्या बनणार आहेत आणि सरकार त्यांनाच पैसे देणार आहे, बाकीच्या ताईंना पैसे भेटणार नाहीत. आणि तेच कारण आता समोर आलेलं आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुमची पडताळणी सुरू आहे. पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या. या ठिकाणी अजितदादा पवार यांनी पण सांगितलं 15 फेब्रुवारीला किंवा येणाऱ्या 8 दिवसाच्या आत पैसे तुम्हाला अकाउंटला येऊन जातील. मी या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत आणि पैसे पुढे मंजूर करून टाकलेत. म्हणजे लक्षात घ्या, वरून सरकारने पैसे पाठवलेत, अर्थ विभागातून पैसे मंजूर झालेत, याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. तुमचा 8व्या हप्त्याचे पैसे मंजूर झालेत का? हो, 100% मंजूर झालेत, काही प्रॉब्लेम नाही. महिला व बाल विकास विभाग आहे, त्यांच्याकडून पैसे मंजूर झालेत का? हो, 100% मंजूर झालेत. त्यांनी पण सांगितले आम्ही पैसे मंजूर केलेत, थोडे तांत्रिक कारण आहेत त्याच्यामुळे पैसे तुम्हाला येत नाहीयेत. पण तांत्रिक कारण किती वेळासाठी असतात? 2-3 घंटे, 4 घंटे, 5 घंट्यासाठी. जर 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख, आज 5 दिवस झाले पैसे आलेले नाहीयेत, म्हणजे तांत्रिक कारण याचं बिलकुल नाही. लक्षात घ्या. आणि आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलं होतं 20 तारखेला, 20 फेब्रुवारीला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. म्हणजे काय, मंत्र्यांनी डायरेक्ट या ठिकाणी अधिकृत मंत्र्यांनी सांगितलं होतं की हे बाबा या पैसे तुम्हाला येऊन जातील अकाउंटला. पण याचं कारण एकमेव आता राहिलेलं आहे, ते म्हणजे तुमचे याद्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत.
आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं येईल की बाबा पुढच्या आठवड्यात पैसे येतील, ह्या आठवड्यात पैसे येतील, नाही बाबा आता बजेट आहे, बजेटमुळे पैसे नाही येणार, आता बाबा फेब्रुवारी महिना संपला, हे वाटप आता पुढे जाणार आहे, हे आज पैसे येणार आहेत का, उद्या पैसे येणार, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातील. पण लाडका दादा लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. बघा, जरी तुम्हाला राग आला तरी चालेल, बघा ज्या गोष्टी सत्य आहेत त्या गोष्टी मी सांगणार आहे, उगाच तुमची दिशाभूल करणार नाही. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सांगत आहे. लाडक्या ताईंनो, तुमची यादी या ठिकाणी बनल्याशिवाय, परत सांगतोय, याद्या बनवणं चालू आहे. ज्या पात्रताई आहेत, ज्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे, सगळ्या जिल्ह्याची पडताळणी ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्हाला पैसे अकाउंटला येतील. त्याच्यामुळे आता मार्च महिन्यामध्ये कधी पैसे येतील अजून अधिकृत तारीख आलेली नाही. त्याच्यामुळे जर काही तारीख वगैरे आले तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. लाडक्या ताईंनो, बघा खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी दररोज देत आहे, फेक गोष्टी वगैरे सांगत नाही. आणि उगाच मी सांगितलं आज येतील उद्या येतील म्हणून काय पैसे येणार नाहीत तुमच्या अकाउंटला. ज्या गोष्टी सत्य असतात, वरून ज्या न्यूज येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, खूप महत्वाचं चॅनल आहे आणि खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देत आहे. दिशाभूल मी तुम्हाला कधीच करत नाही. लाडक्या ताईंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का, मी जी माहिती सांगत आहे ती आवडत आहे का, आपल्या चॅनलवर नेहमी सत्य गोष्टी सांगितल्या जातात लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आला असाल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे, तुमचं चॅनल आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि नक्कीच तुम्हाला बघा पैसे येऊन जातील, काळजी करू नका. 100% पैसे येणार आहेत, पण तुमच्या याद्या पूर्ण झाल्यावरच तुम्हाला पैसे येणार. आता याद्या आज होतील, उद्या होतील, परवा होतील. त्या याद्या पूर्ण झाल्या की तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकेल, याद्या पूर्ण झाल्यात पैसे भेटणार आहेत. तर आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.